या सविस्तर बातमीनंतर आता मुंबईसह उपनगरात काय घडतंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। यंदाच्या पावसाळ्यामध्ये समुद्रात तब्बल 24 वेळा मोठी भरती येणार आहे। 16 जुलैला सर्वात मोठी भरती असेल। 4.5 मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। पालिकेकडून पावसाळ्यातील भरती ओहोटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। मेट्रो 5च्या विस्ताराला 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी। कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार। मेट्रो 5 मार्गिकेची एकूण लांबी 34.21 किलोमीटर असून या मार्गिकेमध्ये 19 स्थानकं असतील। मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग। 26 टर्मिनल्स उभारणार। MMR मधील शहरांच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार आता नवे पंख। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती उभारण्यात येत असलेल्या मेट्रो 6 मार्गिकेच्या कामाला गती मिळणार। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान 42 मीटर स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी झाली आहे। रेल्वेच्या 10 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान MMRDAने महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठलेला आहे। CSMTतील 2 प्लॅटफॉर्मच्या विस्ताराला आणखी किमान 2-3 महिने लागण्याची शक्यता आहे। 2025 मध्ये 34 स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट असतानाही अद्याप CSMT आणि इतर 8 स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण बाकी आहे। मुंबईमध्ये धारावी बचाव आंदोलकांचा 4 मे रोजी अदानीच्या कार्यालयावरती मोर्चा धडकणार आहे। सर्व पात्र अपात्र झोपडपट्टी वासियांना धारावीतच 500 चौरस फुटाची घरं देण्यात यावी। धारावी बाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे। मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची कांजूर डम्पिंग ग्राउंडला भेट। कचरा प्रक्रिया प्रकल्प त्याचबरोबर प्रदूषणाची तीव्रता या संदर्भात माहिती जाणून घेतली।